ब्लूबेरी चीज केक खाताना दिसतीये मी तुम्हाला इथे पुण्यातला. आता याचा रिव्ह्यू मी व्हिडिओच्या शेवटी नक्की देणार आहे. तर रक्षाबंधनसाठी निनादसाठी मी छान असं वुडनचं हॅम्पर आणि इव्हिलायची राखी ऑर्डर केली होती आणि आता सडन प्लॅन झाला होता आमचा पुण्याला जायचा, त्याच्यामुळे हॅम्पर तर मी तिथे जाऊनच बनवला. फक्त मी जे हे ट्रफल जार इथे बनवलेला आहे ना, तो मी बार्शीमध्येच बनवला होता. त्यानंतर तिथे गेल्यावर मस्तपैकी छान असा छोटासा रक्षाबंधनचा प्रोग्राम आम्ही उरकला आणि त्याच्यानंतर निनादला म्हटलं माझ्यासाठी मस्तपैकी ब्लूबेरी चीज केक ऑर्डर कर. आता मी स्वतः केक आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे केक घेण्यावर मी पैसा खर्च करत नाही. ॲज अ गिफ्टच्या रूपामध्ये मी हे सगळ्यांकडून घेत असते. बिचाऱ्या भावाने 2 माझ्यासाठी जार मागवले होते. एक ब्लूबेरी चीज केक होता आणि डेथ बाय चॉकलेटचा जार होता. त्यापैकी ब्लूबेरी चीज केक खाताना अगदीच 1% डिफरन्स मला इथे जाणवला, जो कदाचित प्रोडक्टच्या वेगवेगळ्या ब्रँडमुळे पण असू शकतो, पण सेम टेस्ट, काही फरक नाही आणि खूप छान होता. हा पण एक डिफरन्स इथे मला जाणवला. मी 180-186 रुपयांना हा मी घेतलेला आहे आणि मी जो सेल करते तो 120 रुपयांना सेल करते. यापेक्षा थोडी जास्त क्वांटिटी असते. तर तुम्हाला पण अशा गोष्टी खाण्यासाठी तर पुण्यात जायची गरज नाही आहे. तुम्ही इझिली R&B केक्समध्ये ह्या गोष्टी ऑर्डर करू शकता. आता हा डेथ बाय चॉकलेटचा दुसरा जार, माझ्यासाठी हा थोडासा नवीन प्रकार आहे. खूप आवडला मला, म्हणजे छान होता. फक्तच की वन टाईममध्ये आपण हा खावा असा नाही आहे, कारण खूप जास्त हेवी होता हा. पण दोन्ही केक खूप छान होते आणि मला खूप जास्त आवडले. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.